जय हरी सखीनो. तर चला आज आपण राहिलेला व्हिडिओ बघायचा आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी समोरचा भाग कसा बनवायचा हे दाखवलेला आहे कटोरी ब्लाऊजचा. तर बघा आता आज आपण बघा अशा गोटच्या पट्ट्या तयार करणार आहोत आज. तर बघा या पद्धतीनं आपण क्रॉस कपडा घ्यायचा आहे. हे बघा जिथं आपण क्रॉसमध्ये बसते तिथं आपण क्रॉस करून घ्यायचा आहे. तर त्याच्यावरती आपण काढलेली अगोदरची जी पट्टी आहे ती पट्टी आपण ठेवून घ्यायची आहे, कारण आपल्याला कमी पडतात ह्या पट्ट्या. तर बघा अशा पद्धतीनं क्रॉस पट्टी अगोदर काढलेली त्याच्यावर ठेवून त्याच मापाने आपण दुसऱ्या पट्ट्या काढून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीनं आणखीन आपल्याला 2 घ्यायचे आहेत. डबल कपडा आहे. तर बघा आणखीन आपण 2 काढून घेणार आहेत. अशा पद्धतीनं क्रॉसमध्ये ह्या पट्ट्या काढून घ्यायच्यात. 1 ते 1.25 इंचाच्या ह्या पट्ट्या आपण काढून घेऊ शकतो. तर बघा पट्टीला एक साईड असा कॉर्नर आलेला आहे, तर दुसऱ्या साईडला पण तशाच पद्धतीनं पण विरुद्ध साईडला आला पाहिजे. बघा तुम्हाला दिसत असेल एका साईडला ह्या बाजूला आणि एका साईडला त्या बाजूला. अशा पद्धतीनं असं क्रॉसमध्ये आपल्याला विरुद्ध दिशेला आलं पाहिजे. आणि बघा ती असं एकमेकावरती ठेवून हा कॉर्नर एका साईडला आणि हा कॉर्नर एका साईडला अशा पद्धतीनं आपण जोडायचं आहे. तर बघा इथं तुम्हाला खडून खून करून दाखवते किती अंतर घ्यायचं. तर अगदी थोडं अंतर घेऊन की जेणेकरून ती पट्टी आपली उसवून निघली नाही पाहिजे त्या पद्धतीनं आपण अशी जॉईंट करून घ्यायची. तर बघा अशी जॉईंट करून घेतली मी. तर बघा आता सगळ्या पट्ट्या आहेत ना पूर्ण अशाच जोडून घ्यायच्यात आपल्याला. जिकडच्या साईडला क्रॉस जास्त झाला असेल तर कटिंग करून घ्यायचं थोडं थोडं, आणि विरुद्ध साईडलाच त्या पण पट्ट्यांना क्रॉस विरुद्ध साईडलाच आपलं आलं पाहिजे. हे एका बाजूला आणि हे एका बाजूला. तर बघा हे दिसत असेल तुम्हाला. तर असं क्रॉसमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने इकडच्या बाजूला घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीनं आपण पट्ट्या, आता ही पण पट्टी आपली उलट्या बाजूला सगळ्या सेम आल्या पाहिजे. वरती इकडं पट्टीवर जिकडं आलेलं जोडलेले तेच साईडला आपण अशा पद्धतीने बघा आता अशा पद्धतीनं वरती आली पाहिजे. सगळ्याच बाजू वरती आल्या म्हणजे आपल्याला खाली सव्वाशे बाजू मिळणार आहे. तर बघा अशा पद्धतीनं तुम्ही समोर कटोरी ब्लाऊज तयार करून बघायचा आहे. तर माझ्या कटिंगमुळे बघा तुम्ही जसं जर माझी कटिंग बघून जर ब्लाऊज कटिंग केला तर अगदी व्यवस्थित ब्लाऊज बसते. तर बघा अशाच पद्धतीनं ह्या पट्ट्या आपल्याला एक एक करून जोडून घ्यायचे. कटोरी ब्लाऊज शिवण्यासाठी एकदम सोपं आहे, फक्त लक्ष देऊन बघावं लागतं. अशा पद्धतीनं आपण थोडंसं राहिलेलं पण कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने या पट्ट्या एकीकडंच झालेल्या आहे. दोन्ही एकाच पट्टीची दोन्ही बाजूला सेम झाल्यामुळे मी परत अजून थोडंसं कट करून इकडल्या साईडला तयार करून घेतलं आहे विरुद्ध साईडला. तर बघा अशा पद्धतीनं ही पट्टी पूर्ण जॉईंट झालेली आहे. तर ही पट्टी अशी पूर्ण आपल्याला पूर्ण ब्लाऊजला पुरेल एवढी तयार करायची. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलेला आहे आपण फोरटक्सचा ब्लाऊज शिवताना. तर बघा आता ही पूर्ण पट्टी माझी अशी जोडून तयार झालेली आहे. सगळं उलटं मार्जिंग आहे ती एका साईडला आलं आणि सरळ एका साईडला आले. तर बघा अशा पद्धतीनं ब्लाऊज तुम्ही शिवून बघायचा आहे. तर बघा इथे लाईट गेली होती, परत लाईट आल्यामुळं परत व्हिडिओला स्टार्ट केलेला आहे. तर बघा अशा पद्धतीनं अर्धा इंच ती पट्टी फोल्ड करायची आपल्याला. तर बघा अशा पद्धतीनं ही अर्धा इंच पट्टी अशी फोल्ड करून घ्यायची. तर बघा अशा पद्धतीनं आपण पट्टी फोल्ड करत जायचं आहे. अर्धा इंचाचं पट्टीला फोल्ड ठेवायचं आहे. तर बघा ही पट्टी अशी दुमडून घेतली आपण. पूर्ण पट्टीला असं घ्यायचं आहे करून. तर बघा आता ही पट्टी पूर्ण तयार झाली आपली. बघा असं पट्टी पूर्ण तयार झाली. तर बघा हे अशा पद्धतीनं पूर्ण पट्टी एकाच
बाजूला मार्जिंग आलं पाहिजे. तर बघा हे राहिलेलं थोडंसं मध्ये मध्ये राहिलेलं आहे ना, ते जॉईंट दिलेलं आपण ते कटिंग करून घ्यायचं आहे. कारण ते आपल्या मध्ये गोटला आल्यानंतर ते गोट कमी जास्त तिथं जाड पातळ होतं, त्यामुळं आपण इथं कटिंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं कट करून घ्यायचं आपल्याला. तर बघा आता आपण समोर ब्लाऊज घ्यायचा आहे आपल्याला. बघा मी पाठीचा भाग तुम्हाला मी अगोदरच्या फोरटक्सच्या ब्लाऊजमध्ये कटिंग करून शिवून दाखवलेला आहे. तर तो तुम्ही तशाच पद्धतीने शिवायचा आहे. कटोरीचा फक्त भाग आपल्याला पुढचा जोडायचा होता, कारण तोच फक्त वेगळा होता. अशा पद्धतीनं जोडून घ्यायचं आहे आपल्याला. शोल्डर जोडायचं, पाठीचा भाग जोडायचा, कसा मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे फोरटक्स ब्लाऊजमध्ये. तशाच पद्धतीनं जोडून घ्यायचं. आणि आता आपण ही गोटची पट्टी आहे ना, तर अशा पद्धतीनं आपण जोडणार आहोत. मी गोट परत एकदा दाखवणार आहे, कारण गोट लवकर लक्षात येत नाही. तर अशा पद्धतीनं आपण गोटची पट्टी थोडंसं अंतर घेऊन जोडत जायचं आहे. तर बघा पाठीमागच्या बाजूला करायचं आहे मार्जिंग आपण शोल्डरवरचं. तर बघा अशा पद्धतीनं आपण ही पट्टी पूर्ण असं गोल आकारामध्ये, जसं आपला गळा आहे ना गोल, तसं त्या गोल आकारामध्ये ठेवून ही पट्टी आपण जोडून घ्यायची. तर बघा माझ्या कटिंग पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवून बघा. कटोरी ब्लाऊज एकदम सोपा आहे शिवण्यासाठी. पहिल्यांदा शिवत असाल तर थोडंसं अवघड वाटते, पण एकदा आपल्याला सवय झाली ना की ब्लाऊज एकदम सोपे. बघा घर बसल्या आपण हा व्यवसाय करू शकतो, आणि ह्या व्यवसायाला एवढं भांडवल लागायची काही गरज नाही. एक मशीन झाली की झालं. तर बघा ते मार्जिंग आपण पाठीमागच्या साईडला करून घ्यायचं आहे परत पण. आणि अशा पद्धतीने हा पूर्ण पट्टी आपण ब्लाऊजवरती जोडून घ्यायची आहे. तर बघा कटोरी साईडला गोल आकार व्यवस्थित द्यायचा आहे. तर बघा इथं फक्त अर्धा इंच ठेवायचं आहे. परत तिथं अर्धा इंच आपण फोल्ड करून घेणार आहोत अशा पद्धतीनं. आणि त्याच्यावरून असं मशीन पूर्ण त्याच्यावरून घेऊन आपण डबलवरून घेऊन असं पूर्ण पट्टी जॉईंट करायची अशी. बघा अशा पद्धतीनं पट्टी एवढं मार्जिन घेऊन आपण पट्टी जोडून घ्यायची. बघा तर मी किती मार्जिन घेतले तुम्हाला दिसत असेल. तर बघा इथं अशा पद्धतीनं जॉईंट करायचं आहे पूर्ण पट्टी. आणि कुठंतरी असं कमी जास्त झालेलं असेल इथं पण असं कट करून घ्यायचं आहे आपल्याला, की जेणेकरून आपल्या गोटमध्ये यायला नको आहे. तर बघा पूर्ण ब्लाऊजमध्ये असं जिथं पट्टीला जिथं जिथं जॉईंट आहे ना, तिथं असं थोडंसं बाहेर येतं ती कपडा आपण कट करून घ्यायचा आहे. हे बघा असं थोडंसं राहिलेलं जे बाहेर आलं आहे मार्जिंगमधून ते आपण कटिंग करून घ्यायचं आहे. असं कटोरीला पण असं व्यवस्थित गोल आकारामध्ये थोडंसं राहिलेलं कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा आता अगोदर आपण पट्टी जोडून घेतली आणि गोट बनवायचा आहे. तर अशा पद्धतीनं गोट बनवायचा. ती पट्टी आतल्या मार्जिंगवरती आपण अशी फिरवून व्यवस्थित घ्यायची. आणि बघा मी नख दाखवते, त्या नखापाशी अशी टिपा मारायची, की जेणेकरून तो गोट असा व्यवस्थित येईल. तर बघा अशा पद्धतीनं आपण गोट करत जायचं आहे. बघा गोट किंवा पायपिंग आपण याला म्हणू शकतो. आमच्याकडे गोट म्हणतात तर आम्ही गोटच म्हणतो, तुमच्याकडे काय म्हणत असतील ते. तर बघा अशा पद्धतीनं आपण जोडत जायचं आहे. थोडंसं मार्जिन घेत आपण असं फोल्ड करत जसा गोट बनवत जायचं आहे. तुम्हाला लहान पाहिजे असेल तर लहान पण करू शकता, आणि थोडासा मोठा पाहिजे असेल तर मोठाच करू शकता. तर प्लेन ब्लाऊजला थोडासा लहान असलेला छान दिसतो. तर बघा अशा पद्धतीनं हा गोट करत जायचा आहे आपल्याला. तर बघा अशा पद्धतीनं ब्लाऊज शिवायला शिका, आणि याच्यातून काय असेल तर आपल्याला थोडेफार
पैसे कमवता येतात आपल्याला घर बसल्या महिलांना. तर बघा आता प्रत्येकाच्या घरी कपडे शिवायची मशीन तर प्रत्येकाच्या घरी आहे. तर फक्त आपले स्वतःचे ब्लाऊज शिवू शकता, आपल्या जवळच्या नातेवाईकांचे ब्लाऊज शिवू शकता तुम्ही पहिल्यांदा. आणि असेच ब्लाऊज तुम्ही प्रत्येकाला तुम्ही सांगायचं आहे की मला ब्लाऊज मी शिवण्यासाठी चालू केलेलं आहे, तर मला ब्लाऊज द्या. तर तुम्ही वेगवेगळ्या मापाचे ब्लाऊज कुणाकडून पण घेऊ शकता. तुमच्या नातेवाईक असतील, बहीण असेल, आई असेल, त्यांचे ब्लाऊज आणायचे आहेत आणि त्या ब्लाऊजवरती त्यांची मापं अशी व्यवस्थितपणे टाकायचे आहेत. आणि मी जसं सांगितलं तशा पद्धतीनं मापं टाकून ब्लाऊजचं पेपर कटिंग करायचं आहे. आणि तेच पेपर कटिंग ठेवून तुम्ही ब्लाऊज कटिंग करायचं आहे आणि त्याची प्रॅक्टिस करायची आहे. जर आपण आपल्याच जवळच्यांच्या ब्लाऊजवरती प्रॅक्टिस केली तर आपला हात साफ होतो आणि आपल्याला मग ब्लाऊज शिवायला पण असं घरच्यांच्या असल्यामुळे एवढं हे वाटत नाही. एवढ्या जणाचे जरी ब्लाऊज तुम्ही घरी एक दोन वेळा ट्राय केलं ना तर तुम्हाला नक्कीच ब्लाऊज शिवायला येऊन जाईल. तर बघा अशा पद्धतीने माझी पट्टी जोडून झाली आता गोटची. तर बघा इथं बघा मी दाखवते किती छान असा गोट आलेला आहे. हे बघा व्यवस्थित असा गोट आलेला आहे. तर बघा कुठंसुद्धा कमी जास्त झालेलं नाही. जसे आपण पट्टीला. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. जय हरी.